मुंबई हायकोर्टमध्ये बॉम्ब स्फोटाची धमकी आली आहे आणि या दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टाला सुद्धा अशा प्रकारे धमकीचा मेल आलाय आणि हायकोर्टाचा परिसर आता संपूर्णपणे रिकामा केलेला आहे। बॉम्ब शोधक पथक हायकोर्ट परिसरात दाखल झाले, तपासणी सुरू झाली आहे। हायकोर्टामध्ये कसून तपासणी सुरू झालेली आहे। हायकोर्टाचा संपूर्ण परिसर हा रिकामा करण्यात आलाय। मोठी बातमी आहे या क्षणाची। मुंबई हायकोर्ट परिसरामध्ये बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली आहे। मुंबई हायकोर्टात बॉम्बस्फोटाची धमकी आली आहे आणि धमकीचा हा ईमेल प्राप्त झालाय आणि सकाळीच या संदर्भात दिल्ली हायकोर्टाला सुद्धा अशाच प्रकारे बॉम्ब न उडवण्याची धमकी आली होती। त्यानंतर मुंबईमध्ये सुद्धा अशीच धमकी आली आहे। काय नेमकी या संदर्भातली सध्याची परिस्थिती आहे जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्या बरोबर जोडले गेलेत। कपिल, धमकीचा हा मेल आल्यानंतर हायकोर्टाचा संपूर्ण परिसर रिकामा केला असल्याचं कळतं आहे। सुरक्षा यंत्रणा या ठिकाणी पोहोचल्यात, बॉम्ब शोधक पथक आलेले असल्याचं कळतंय। काय काय नेमक्या सध्या उपाययोजना सुरू आहेत? नक्कीच महत्त्वाची बातमी आहे। खरं तर दिल्ली हायकोर्टाला ज्या प्रकारे मेल आलेला आहे त्या प्रकारे मुंबई हायकोर्टाच्या साईटवरती मेल आलेला आहे का मुंबई हायकोर्टामध्ये बॉम्ब आहे आणि त्या अनुषंगाने आता पूर्ण मुंबई हायकोर्ट जे आहे ते खाली करण्यात आलेलं आहे। घटनास्थळी डॉग असतील, बॉम्ब शोधक पथक पोहोचलेलं आहे, डॉग पोहोचलेलं आहे, स्थानिक पोलीस पोहोचलेले आणि पूर्ण जो हायकोर्ट आहे हा पूर्ण परिसर त्याचा खाली करण्यात येत आहे आणि डॉग स्क्वॉडच्या सहाय्याने आणि बॉम्ब शोधक पथकाच्या सहाय्याने आता इथे कारवाई सुरू झालेली आहे आणि बॉम्ब शोधण्याचा प्रयत्न इथे करण्यात येतो। प्रत्येक बाजू ही तपासण्यात येत आहे आणि त्यासाठी पूर्णतः सर्वात पहिले जी कोर्ट आहे ते पूर्ण खाली करण्यात आलेले आहे। जे काही वकील असतील, जे लोक आलेली आहेत आज कोर्टामध्ये, सर्वांना बाजूला करण्यात आले आहे, खाली करण्यात आलेलं आहे। घटनास्थळी पोलीस पोहोचलेले आहे, पोलिसांचं स्पेशल टीम पोहोचलेली आहे आणि हे सर्व आता या पूर्ण बॉम्बचा शोध घेत आहेत आणि तपास कार्य सुरू आहे। अगदी कपिल, असे संपर्कात राहा। पण पुन्हा एकदा झी24 तासच्या प्रेक्षकांना ही सगळी माहिती देऊया। आपण ही दोन दृश्य सध्या पाहतोय, ती म्हणजे दिल्ली हायकोर्टला सुद्धा धमकीचा ईमेल आलेला होता आणि त्याचबरोबर मुंबई हायकोर्टाला सुद्धा बॉम्ब न उडवण्याची धमकी ईमेलद्वारे आलेली होती। त्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे। हा रिकामा करण्यात आलाय सगळा परिसर आणि वेगवेगळी पथकं या संपूर्ण परिसराची पाहणी करतात। अर्थात या संदर्भातली तपासणी अजूनही सुरू आहे। हा मेल आहे ती अफवा आहे की या संदर्भात पुढे काही निष्पन्न होते बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आता कडेकोट सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे। तर हायकोर्टाला बॉम्ब न उडवण्याची धमकी आलेली आहे। खरं सणासुदीचे सध्याचे दिवस आहेत, गणेशोत्सवासारखा एक मोठा उत्सव होऊन गेलेला आहे। त्याही वेळी अशा प्रकारे काही अनुचित घटना होतीये की काय अशा प्रकारे खरं तर धमक्या आलेल्या होत्या। मात्र सुदैवानं सगळं पार पडलेलं आहे। मात्र आता मुंबई हायकोर्टात आलेली ही धमकी आणि त्या दृष्टीनं तपास पथकांचं काम सुरू आहे। या संपूर्ण भागामध्ये रिकामा करण्यात आले आणि हे तपास कसोशीनं सुरू आहे। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्या बरोबर आहेत। पुन्हा एकदा आपण कपिलकडे जाऊया। कपिल, वेगवेगळी पथकं या ठिकाणी तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे। अत्यंत हाय सेन्सिटिव्ह झोन हा खरं तर मुंबईतला आहे। काय काय नेमकं परिसरामध्ये आणखी कुठकुठल्या इमारतींना संरक्षण अधिक वाढवण्यात आले का? त्या दृष्टीनं काय नेमक्या उपाययोजना केल्या जातात? सर्वात पहिले तर जी वाहनं उभी होती त्या आजूबाजू परिसराची सर्व वाहनं काढण्यात आलेली आहे। त्याचबरोबर मुंबई हायकोर्टाचा जो परिसर आहे तो पूर्ण खाली करण्यात आलेला आहे। आजूबाजूचा जो परिसर आहे तो पूर्ण खाली करण्यात आलेला आहे। खरं तर पोलिसांनी सगळीकडे नाकाबंदी केलेली, म्हणजे जो हायकोर्टाचा परिसर आहे तिथे पूर्ण नाकाबंदी केलेली। पूर्ण हायकोर्टामध्ये कोणाला आतमध्ये येऊ दिलं जात नाहीये आणि जे आतली लोक आहेत त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत। अनेक पथकं पोहोचलेली आहेत, स्थानिक पोलीस पोहोचलेले आहेत, स्पेशल पोलिसांची टीम पोहोचलेली आहे, डॉग स्क्वॉड आहे, त्याचबरोबर बॉम्ब शोधक पथक पोहोचलेलं आहे आणि बॉम्ब शोधक पथक हे प्रत्येक हायकोर्टाचा जो कोपरा शोधत आहे। जिथे जिथे शक्यता वर्तवली जाते, जिथे ते असू शकतो बॉम्ब ठेवण्याची शक्यता वर्तवते, लोकांचं वर्दळ आहे अशा ठिकाणी खास करून बॉम्ब शोधक पथक जे आहे ते तपासणी करत आहे। काही वेळात ही तपासणी पूर्ण होईल, सध्या तरी तपासणी सुरू आहे आणि सर्व 3 ते 4 टीम पोलिसांनी पोहोचलेले आहेत। ते लोकांना खाली करतायत, तो परिसर खाली करतायत। आजूबाजूची जी वाहनं आहेत त्यांना पहिले खाली करण्यात आलेलं आहे। तिथून कोणाला ये जा करू देत नाहीयेत, अशा गोष्टी सुरू आहेत। आणि एकंदरीत पाहिलं ते गणपतीमध्येही अशा प्रकारची धमकी आली होती बॉम्बची। त्या अनुषंगाने पोलिसांनी चांगलं पावलं उचललं तर गणपतीचा उत्सव व्यवस्थित पार पडला होता आणि गणपती संपत नाही तेवढ्यात आता मुंबई हायकोर्ट, दिल्ली हायकोर्ट असेल आणि मुंबई हायकोर्ट अशी दोघांनाही बेल गेलेले आहेत। दिल्ली हायकोर्टामध्येही अशा प्रकारची तपासणी सुरू आहे, अशा प्रकारची पथकं पोहोचलेली आहेत आणि मुंबई हायकोर्टामध्येही अशा प्रकारची पथकं पोहोचलेली आहेत। तपास सुरू आहे, अजूनही हातात काही आलं नाही परंतु तपास मात्र सुरू आहे। अगदी कपिल, असे संपर्कात राहा। तर मुंबई हायकोर्टाला धमकीचा मेल आलेला आहे आणि बॉम्ब न उडवण्याची धमकी आलेली असल्यामुळे एक प्रकारे या संपूर्ण परिसरामध्ये सध्या
एक व्यवस्था मोठ्या प्रकारे तैनात करण्यात आली आपण पाहतोय. काही वकील या ठिकाणी जमलेले आहेत आणि संपूर्ण सिक्युरिटी मोठ्या प्रमाणामध्ये सुरक्षितता तैनात करत असल्यामुळे अशा प्रकारे फोटोग्राफी सुद्धा केली जाते. आज हा संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला आणि हायकोर्टाची प्रत्येक जी बाजू आहे ती तपासली जाते आहे. प्रत्येक कक्ष तपासला जातो आहे. कुठेही अनुचित घटना पुढे येऊ नये या दृष्टीने पोलिसांचे कसोशीने सगळे तपासाचे प्रयत्न सुरू आहेत. वेगवेगळी पथकं या ठिकाणी पोहोचलेली आहेत.